त्यांची मॅच मागची स्पर्धा झाली याच मैदानावरती. फायनलिस्ट होती टीम नवापाडा. भरपूर चांगलं क्रिकेट नवापाडांना दाखवलं. पिंट्या जोशी, रुपेश दादा, सुरेंद्र लोखंडे त्यांची आर्मी इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. चला यश थोडं स्पीडअप करा. सर्व फिल्डर तुम्ही बाउंड्री लाईन वरती तैनात ठेवू शकता. फक्त ठीक आहे. ओके सॉरी. पहिल्या षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. यश सुरेश चौधरी नावामध्ये भरपूर काही आहे. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेट आख्यायिकेतील अनेक मोठी नावं नवापाडा क्रिकेटनं दिलेत. नवापाडा 40+ असू दे, ग्रामीण क्रिकेट असू दे, वेगळा डंका आदर्श संघ म्हणून या टीमकडे नेहमीच पाहिलं जातं. आणि समोर भारतीय टीमला ज्यांना रिप्रेझेंट केलंय डिसेबल टीमच्या माध्यमातून रवींद्र संते, त्याचा कोयगाव इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतं. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. पहिला बॉल या मॅचचा सुरुवात झाली आहे डॉट बॉल न. यश चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती आला. बंडलचं आगमन झालं. वेलकम. दक्ष समाधान पाटील त्यांचं करूया आपण स्वागत. येणारं भविष्य वाकणगावच्या क्रिकेटचं. चांगली बॉलिंग मैदानावरती करतोय. पहिला डॉट, त्यानंतर व्हाईट बॉल जरूर आला. एक्स्ट्रा रन. यश चौधरी कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमधील यंग रायझिंग सुपर डुपर स्टार. हा समोर खोदून काढला हेलिकॉप्टर स्टाईल मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय खनखनीत षटकार. आगाज हो चुका धमाका बाकी है. सुना समंदर को आज बड़ा घुमाना. उधर ही चलो कष्टी जहां जागृती स्पोर्ट्स ट्रॉफी का तूफान फिर एक बार लौटा. मजा आला आजचा दिवसभर तुम्हाला मॅचेस पाहायला. भिवंडी विभागातनं टीम्स इन ऍक्शन तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. भरोडी त्यांना फाईट करेल कसेही. दोन्ही टीमला रिपोर्ट करायचा आहे. सॉरी आशेळे, भरोडी विरुद्ध आशेळे इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. मल्लंगड विभागातील आशेळे ते नाव अगदी फार कमी काळात एक मोठी प्रगती या टीमने केली आहे. स्पेशली रबर बॉल क्रिकेट आशेळे संघ सातत्यानं गाजवत असतो. जिद्द आहे सगळ्या खेळाडूंमध्ये. अगदी त्यांचं देखील करू आपण वेलकम. आशेळे आणि भरोडीचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी तुम्हाला टॉस साठी रिपोर्ट करायचा. 2 डॉट, 1 वाईट, 1 षटकार. हेलिकॉप्टर आला होता जो मिड विकेटला लँड होताना आपण पाहिला. जागृती स्पोर्ट्स ट्रॉफी तुम्ही एन्जॉय करताय. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरना पाठवलाय डीप बॅकफुट पॉइंटला. पहिल्या टप्प्यावरती बॉल स्लॅश करत असताना सीमा पार पाठवलाय. धावा मिळतील 4. चांगला खेळतोय मैदानावरती फलंदाज तुम्ही पाहता सौरभ. 1 षटकार, 1 चौकार, 2 डॉट तो खेळला. 4 बॉल मध्ये 250च्या स्ट्राईक रेटनं त्यांना धावा बनवलेत मैदानावरती 10. स्कोरिंग शॉट्स त्याच्या बॅटमधनं बाउंड्रीज तुम्हाला पाहायला मिळतात. 1 6, 1 4 आला. इथे देखील फटका लाजवाब. उंचच उंच आणि लांबच लांब इन फ्रंट ऑफ दी सेंटर. सौरभच्या बॅट मधून यश चौधरीच्या विरुद्ध हल्ला बोल षटकार येतोय दुसरा. क्या बात आहे. क्या बॅटिंग करतोय मैदानावरती आणि काय कॅमेरा वर्क. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in नवीन असाला चॅनल वरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अग्री पाऊल पडतंय पुढे. आपल्याच विभागातील मानेरे गावचे एक युवा सुपूत तेजस बोईर आणि त्यांची ही टीम सध्या आपल्या सोबत ॲज अ ऑनलाईन स्कोरर. धीरज आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत साहिल. बॅकबोन टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट .in चे अप्रतिम टेलिकास्ट ही सगळी वेबसाईट आपल्याला दाखवते. 4K व्हिडिओज देखील तुम्हाला संध्याकाळी भरपूर साऱ्या ग्राफिक्स एडिटिंगच्या माध्यमातून तेजस सातत्यानं पोहोचवत असतो.
नुकतीच सुहास पवारनं केलेली बॅटिंग त्याची व्हिडिओ तुम्ही पाहिली असेल जी त्यानं भिवंडी चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये केली. आणि ज्यावेळी ग्रामीण टेनिस क्रिकेट .in टेलिकास्ट करतं मागच्या मॅचमध्ये तुम्ही केतनचं अर्धशतक पाहिलं त्या देखील इंस्टाग्रामवरती रील्स आज अपलोड होताना तुम्हाला पाहायला मिळेल. अन्यथा अनेक एडिटर्स असतात त्यांना तुम्हाला सांगावं लागतं की मला ही रील्स बनवून पाहिजे अशा प्रकारे एडिट्स करायचे. तेजस भुरा सगळ्यांना अपवाद. चांगल्या खेळाला प्रतिसाद देणं प्लसला हायलाईट करणं क्रिकेटर्सला ग्लॅमर देणं हे तेजसला चांगल्या प्रकारे माहिती आहे कारण तो स्वतः एक चांगला क्रिकेटर राहिला जे मसुबा मानेरी टीमसाठी. आणि प्लस प्रोफाईल सध्या इम्प्रूव्ह करण्यामागे सोशल मीडियावरती प्लसला आयडेंटिटी देण्यामागे ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचं देखील तितकंच मोठं योगदान आहे. कीप इट अप बॉईज. बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट फ्युचर. टीमची टोटल पहिले षटक संपल्यानंतर धावफलकावरती 18 धावा आलेत. महागडं राहिलं षटक. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती आला बंटी. आज भरपूर खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये वाट पाहते अजून काही खेळाडूंची टीम नवाबाडा. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच रिपोर्ट करायचं आहे दोन्ही टीम्स बरोडी आणि आशेळे. फटका लाजवाब. चांगली बॅटिंग करतो सौरभ. कवचच्या बाहेर हा देखील पाठवलाय. कवच ड्राईव्ह आणि मेतील धावा या ठिकाणी 4. स्वर्गीय गोविंद रघुनाथ गायकर यांच्या स्मरणार्थ पिंटू रघुनाथ गायकर यांच्याकडनं इंटरनेट प्रोव्हाइड करण्यात आलं. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक आभार. चला शाहू मामांची चावी सापडली आहे. धन्यवाद. वॉट अ शॉट. तेवढंसं एलिव्हेशन कमी जरूर आहे मात्र जो फटका ऑन द राईज त्यांना सजवला लाजवाब होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. उचलून थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 कंप्लीट आहेत आणि 2 धावा या ठिकाणी मिळतील सौरभला. धावफलक 2 ने पुढे जाल टीम कोळेगावचं 24 आकड्यावरती. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती बंटी आहे. सौरभ भरपूर चांगली बॅटिंग करतो या मॅचच्या दरम्यान. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. कोणती विकेट नाहीये. भरपूर चांगला रंगतोय हा सामना. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. बॅकफुटला जाऊन कवचच्या वरनं उडवायचं होतं. एक सिंगल अजून ऍड केली जाईल आणि धावफलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 25 धावा. खुला टाकला होता. बीट केलं बॅटरला. जरूर थोडं काय शांत ठेवणं गरजेचंच आहे कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा या ठिकाणी पूर्ण झालात. धावफलकावरती 1 ने पुढे जाल. 26. पहिल्या षटकामध्ये 18 आला होता. नटराज स्टाईल ऑन साइडला टर्न केलाय. पिंट्या जोशीचा संघ आहे नवापाडा. यश चौधरी आहे. बंधू सारखा एक चांगला बॅटर आहे त्यामुळे टीमच्या अगेन्स्ट रन्स बनवावा लागतील. बॅटिंग करताना टीम कोळेगावला. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट. लाईन चांगली आहे. टप्पा अतिशय सुंदर होता. चांगलं षटक राहिलंय. कमबॅक करणार होतं गोलंदाज बंटीचं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 27 आफ्टर 2 ओव्हर विदाउट लॉस. चला प्लेयर्स आलेत नवापाडा. सबस्टिट्यूट प्लेयर्स होते. रंगा नाही तो भुंगा आहे.
28 ऑन दी बोर्ड. बॉल तयार आहे बॉलिंग मार्कवर. इथे लाईन खराब, डाबा स्टिकच्या बाहेर. अजून एक रन एक्स्ट्रा मिळेल. धावफलक एकने पुढे जात. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 29 29 विदाउट लॉस मैदानावरती आले. त्याच्यामुळे पार्टनरशिप भरपूर चांगली होती पहिल्या विकेटसाठी. किरण थोडा संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इथे फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अँड इट्स आउट. मैदानाच्या बाहेर बॉल गेला की थांबला आहे त्याची चर्चा सुरू आहे. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 4 धावा धावफलकावरती जोडला जातील आणि 4 न स्कोर पुढे जाल. 33 धावा धावफलकावर. अजून एक वन्स मोर बिग 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 हिट. लगातार 2 बॉल आणि 2 षटकार आलेत. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये संघ कोळेगाव. लगातारचा 3रा ठोकलाय. काय आक्रमण सुरू केलं मैदानाच्या आतमध्ये टीम कोळेगाव आणि काय बॅटिंग करतोय या ठिकाणी फलंदाज. मैदानावरती तुम्ही पाहताय षटकारांना धावा स्कोरकार्ड वरती पुढे फ्लाय होतील. 45. चांगली बॅटिंग मैदानावरती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. 3 बॉल 3 षटकार, 2 बॉल 2 1 चौकार. चांगला खेळतोय मैदानावरती धीरेश. इथे लाईन चांगली आहे. फायनली हा सुंदर बॉल आला. मागे पिंट्या जोशी बॅकअप देतील. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. त्याच दरम्यान एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होतीये आणि एका सिंगलला स्कोर पुढे जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 46 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 46 धावा धावफलकावर लागलेत. अजूनही अंतिम एका षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहे. तीन षटकामध्ये 46 धावा झालेल्या आहेत कोल्हे संघाच्या. शेवटचं षटक घेऊन येणार पिंट्या जोशी. बघूया आता पिंट्या जोशी. पहिलाच चेंडू चांगला. दुसरा चेंडू चांगला फटका मारलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तीन चेंडू 49 रन झालेले आहेत. चौथा चेंडू पिंट्या जोशी. सौरभ मारा करीत आहे.
आणि हा सुद्धा चांगला फटका आहे. एक धाव पूर्ण झालेला आहे. एकच धावावर समाधान. 50 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी. आउट. शेवटचा चेंडू. पन्नास धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी पिंट्या जोशी यांचा. बघूया आता. आणि हा चांगलाच फटका मारला आहे 6 धावांसाठी. फिनिश. छप्पन धावा झाल्या. 57 धावांची गरज नवापाडा संघाला. भाटाले संघ लखन. आज सामना बघू शकता तुम्ही. नवपाडा आणि कोलेगाव दोन्ही संघ तिकीट तात्कालिक संघ आहे. तर नवपाडा संघाला जिंकत असेल तर 4 षटकामध्ये 57 धावाचा टार्गेट ठेवलाय. 4 षटकामध्ये कोलेगाव संघाने 56 धावा केलेल्या आहेत. 57 धावाचा टार्गेट ठेवल्यात. ते म्हणजे नवपाडा संघाला 24 चेंडू आणि 57 धावा. बघा सामना कोण जिंकतो. कोलेगाव कोलेगाव संघाला जिंकत असेल तर बॉलिंग चांगली करायला लागेल आणि नवपाडा संघाला जिंकत असेल तर बॅटिंग चांगली करायला लागेल. तेव्हा सामना जिंकू शकता. कारण रबरचा सामना. रबरचा चेंडू लागला तर बाहेर जाणार, नाही लागला तर डॉट होणार. असा रबरचा क्रिकेट असतो. तर ओपनिंग बॅट्समन झालेले नवपाडा संघाचे यश आणि पथू. नावात चांगले आहेत. बॅट्समन बी चांगले आहेत. चांगल्या हिशोबाने बॅटिंग करायला लागेल दोघांना. पथू आणि यश. प्रथमेश चौधरी आणि यश चौधरी. बघूया कोलेगाव संघाकडून गोलंदाज कोण येतोय. त्याला शतक लावून घ्यायचंय कोल संघ लगेच. आधुनिक भरपूर सामना आपल्या खेळवाच आहे. जेवढा तुम्ही टाइमपास करणार षटक तेवढे कमी केला जाईल. चला शतक लावून घ्यायचं. जरा पाऊस आलेला आहे. असेल आणि भरोडी संघ आला असेल तर तो साठी यायचा आहे. असेल तर नावाच काय चुकीचं कोणी काय राग मारू नका. क्रिकेट खेळ असतो. क्रिकेटमध्ये कधी रागायचं नाही. जर आपण कॉमेडी दिली आता माहित तर टाइमपास करायला लागेल रे पावसाळ्यामध्ये. कोणी राग मारून घेऊ नका. 4 षटकामध्ये 57 धावांचा टार्गेट ठेवलाय. ते म्हणजे नवापाडा संघाला.
तर पहिला गोलंदाज कोण होते कोलेगाव संघाकडून सत्ताचे लावून घ्या लगेच, कारण की फिल्डिंग करणार माहिती आहे पाऊस आलेला आहे, जर थांबणार तर पाऊस येणार. चला पहिला षटक घेऊन आले कोलेगाव संघाकडून. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे कोलेगाव संघ. सौरभ, नाव बी चांगलं आहे सौरभ, गोलंदाज बी चांगला वाटतो मला. चला पंच लगेच सामना सुरू करायचा आहे. पाऊस आल्या तुम्ही ते घातलेले सेफ्टी बेल्ट म्हणजे रेनकोट. सौरभ, चला पहिल्या षटकाचा पहिला चेंडू, स्ट्राईकला प्रथमेश, नो शॉटला यश चौधरी. इंस्टाग्रामचे खूप मोठे ते झाले आहेत, रील स्टार आहेत, आता युट्यूबवर झाले आहेत, 3-4 त्याने पार्टनर आहेत. चांगली गोष्ट व्हायला पाहिजे. प्रथमेश आणि प्रतू, हा प्रथमेश आणि यश. पहिला चेंडू आली, चेंडू गेलेला आहे. फिल्डर बघतोय चेंडू कधी हातात येतो चेंडू, चेंडू फेकला, रन झाले एक चेंडू एक झाले आहेत. चला पहिल्या रनची बोनी झालेली आहेत. बघूया दुसरा पहिल्या षटकाला दुसरा चेंडू, स्ट्राईकला यश. बघूया यश काय करतो या चेंडूवरती. षटकार, चौकार, सिंगल, डबल या चेंडूवरती माहित पडणार आपल्याला. चला पहिल्या षटकाला दुसरा चेंडू, स्ट्राईकला यश. ऑफ साईडला चेंडू मारता चेंडू होता आणि चेंडू खूप फास्ट आला होता, कारण की पाऊस पडला होता. मी आधी बोलवतो पाऊस पडणारा चेंडू खूप फास्ट येणार. तुम्ही किती थांबणार तरी पाऊस तू थांबणार नाही, त्याला दिवसच आहे पडायचा. चला 2 चेंडू झाले आहेत, 2 चेंडू आणि 1 धावा. पुन्हा एकदा यश, शॉर्ट फिट चेंडू, चेंडू गेला, आकर्षक गवत घालतोय, काय होतं बघूया चेंडूवरती. फिल्डरनी पार गवत उपटला, काय नाही वाटतं तिथे निर्णय. गवत उपटला, चेंडू फेकला, चांगली शत्रशी केला आहे. चालेल 2 धावा झाले आहेत. 2 धावांनी बघू शकता धाव संख्या. 3 चेंडू 3. पुन्हा एकदा पहिल्या षटकातला चौथा चेंडू, स्ट्राईकला यश. गोलंदाज सौरभ आलाय, गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय सौरभ. आणि पुन्हा एकदा चेंडू जोरा पंट्या मारा, चेंडू हाईट कम पडली आणि चेंडू गेला माझ्या डोक्याच्या वरून. 6 धावासाठी गुड शॉट. अशी गोलंदाजी बॅटिंग करायला लागेल या छोट्याला, तेव्हा तुम्ही सामना जिंकू शकता. आणि कोलेगाव संघाला जिंकायला असेल तर गोलंदाजी चांगली करायला लागेल, तेव्हा तुम्ही सामना जिंकू शकता. दोन्ही चांगले आहे. अजून 4 चेंडू आले, धाव संख्या झालेत. 6 वाढतोय 9, बिनबाद 9. पुन्हा एकदा 5वा चेंडू, थांब बोलला कोणतरी, कोण बसले बॅट्समन थांब बोलले का पंच? बॅट्समन बोलले थांब तो थांबायचा, कारण की ते बॅट्समनला बोलून फायदा नाही, कारण बॅट्समन तिथे रेडी असणार तेव्हा तो खेळणार. त्याला अंदाज चुकला तर मग झाला, मग मॅचची वाट लागणार. काय हरकत नाही, होतो असं क्रिकेटमध्येच, यशच नाही असं दुसरं कोण बी असतो. पुन्हा एकदा पुन्हा एक शॉर्ट चेंडू होत साईडला मारले, फिल्डर हातात गेलाय. पहिला टप्पा गेला हातात, चेंडू गेला हातात, लोक चिमसका चिपकला. 5 चेंडू झालेत. धाव संख्या बघू शकता, धाव संख्या 10 झाल्यात, बिनबाद 10. 5 चेंडू 10 झालेत. पार्टनरशिप करतात दोघे संघ. शतरसिंग मध्ये खेळमध्ये लेफ्टी राईटी असं असतो फिल्डिंग मध्ये. पुन्हा एकदा पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू, स्ट्राईकला प्रथमेश, गोलंदाज सौरभ. हा शॉर्टपट चेंडू होता, मला वाटतं फलंदाज बाद. हा चेंडू मला वाटतं ते आंबेर झाडावर जायला पाहिजे होता. चला हरकत नाही, फलंदाज बाद झाले आहेत. प्रथमेशाची खेळी समाव होते. बघूया नवीन फलंदाज जातो मैदानावरती, पिंट्या जोशी. त्याला खूप नाव आहे, चांगला बॅट्समन आहे पिंट्या. संघ नवपाडाते आहे. हे षटकांत धाव संख्या धरल्या, धाव फलकर बघू शकता.
एक षटकानं धाव संख्या धरले 10. एक गडी बाद 10 धरलेत. बघा दुसरं षटक करून घेऊन येतो कोलेगाव संघाकडून. कोलेगाव संघाचा दुसरा गोलंदाज नाव सांगायचं आहे प्रतीक. बघूया नवापाडा संघाला जिंकायचा असेल तर यश आणि पिंट्या दादांना बॅटिंग चांगली करायला लागेल, तेव्हा तुम्ही सामना जिंकू शकता. मला वाटतं 47 धावाची गरज असेल 18 चेंडू मध्ये. 10 झालेल्या धावा. 18 चेंडू आणि 47 धावाची गरज आहे नवापाडा संघाला. दुसरा षटक घेऊन आले प्रतीक. प्रतीक तू यश. पुन्हा एकदा मोठा चेंडू मारलाय. चेंडू गेलाय फील्ड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा. गुड शॉट. अजून 6 धावा वाटतोय. 6 धाव संख्या झालेल्या धाव फलकावर जाऊ शकता 16. बाबू आपली ती डूक काढायची साईडून. काय सामना चालू आहे इथे. तुला चिकू बॉल मागवायचा आहे ऑनलाईन. बघा ज्या फलंदाजाची वाट बघत होते तोच फलंदाज पाठ आउट होतोय. यश चौधरी चांगली बॅटिंग करत होता मैदानावरती. त्याच्या बॅट मध्ये 2 षटकार आले होते मला वाटतं. तर यश आउट होतोय. बघूया नवीन बॅट्समन कोण येते मैदानावरती. यानंतर सामना होणार आहे जो 24-2च बोल आहेत. बाकीचं बघा 24 बॉल आहेत. त्याच्यामध्ये ते बॉल आम्ही ते घ्यायला लागेल ना तर ते बाल्टीत बॉल आहे तर ते घ्यायला लागेल. बाल्टी भरलेली आहे फुल. 24 बॉल आणि 2 बॉल ठेवला आहे तुमच्यासाठी. गेला तर तुम्हाला दिला जाईल बाल्टीतून. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आधी पुन्हा एकदा फलंदाज बाद. जसा बॅट्समॅन आला तसाच गेला. पिंट्या दादाला स्ट्राईक द्यायला लागेल. तीन चेंडू झालेले आहेत. धाव संख्या बघू शकता धाव फलकावरती 16. नवीन बॅट्समन बघू शकता. आमचा बर्थडे बॉय फडके पाडला त्याला वाढदिवस आहे. कॅच पकडल्यामध्ये गिफ्ट राहत आमची टीम कडून. नवीन बॅट्समन नाव पंकज. नवीन बॅट्समन पंकज आणले आहेत. मैदानात गवत आहे म्हणून बघा ट्रॅक्टर मागवले किरण दादानी गवत लेवल करण्यासाठी. पुन्हा एकदा चेंडू बीट होते. चेंडू डॉट. तर सामना जिंकायला असेल नवापाडा संघाला तर चौका षटकार मारायला लागेल तेव्हा तुम्ही जिंकू शकता. 4 चेंडू झाल्यात. आतापर्यंत धाव सांगितलं धाव फलक बघू शकता 16. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता आणि इथे चांगली गोलंदाज करतोय प्रतीक. हा बी चेंडू डॉट. दुसऱ्या धक्क्यातला शेवटचा चेंडू. चेंडू कसा तरी मारला. कुठे गेला. फलंदाज बाद. धाव संख्या काय महाग नाही कारण रबरचा बॉल आहे. लागला तर बाहेर जाणार आहे.
तुम्ही बॅटवर बॉल घेत नाही बरोबर. जर बॅटवर बॉल घेतला तर तो बॉल बाहेर जाणार आहे. ते पिंट्या दादाला स्टाईल दिला तर त्यांनी मला वाटतं त्या बॅटमध्ये 2 षटकार बघायला आला असेल. पण हरकत नाही, 2 षटक आहेत. 2 षटक आहेत, 2 षटक त्यांच्यासाठी काय नाही. 16 धावा झाल्या आतापर्यंत या षटकामध्ये. म्हणजे सागर न्यू बॅट्समन मैदानावरती जात आहे. अजूनही जिंकत असेल तर 12 चेंडू आणि 41 धावाची गरज आहे नवापाडा संघाला. चांगली गोलंदाजी केली प्रतीक. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि काय कमबॅक केला. अजून नवापाडा संघाला जिंकत असेल तर 12 चेंडू आणि 41 धावाची गरज आहे. धावा काय माग नाही. नवीन गोलंदाज तिसरा सांगायचं नाव कोलेगाव संघाचा तिसरा गोलंदाज. तिसरा बॉलर आले शंकर. शंकर काय करतोय. बारा चेंडू 41 धावाची गरज आहे. बघूया पिंट्या काय करतोय मैदानावरती. पिंट्या तो शंकर. तर यानंतर सामना होणार आहे आसेल्ले आणि भरवडी. आले ते दोन्ही संघ तर रेडी राहायचं आहे. आम्ही कधी तुम्हाला अलाउन्स करू शकतो. चेंडू 1 बाउंड 2 बाउंड्स. फिल्डिंग चांगली केली आहेत. बघा चौका गेला हरकत नाही, पण तुझा पाय लोक तोडून घेऊ मित्रा. कारण की आपल्या काही धाव काय पैसे काय माग नाही टीममध्ये. आपल्या कमिटी काय देणार नाही. आपल्या खिशाला पैसे टाकायला लागेल. हातपाय आर्मी टाकायला लागेल आपल्या हॉस्पिटलमध्ये. ज्याला समजत नाही ते घरी जाऊ शकता. काय हरकत नाही. कारण क्रिकेटमध्ये आपल्याला अशी मजा किंवा काय दिवस जाणार नाही. पावसाला पण आहे. ज्याला बोलतो त्याला समजला बस झाला. तिसऱ्या षटकातला बघू शकता दुसरा चेंडू. पुन्हा त्या चेंडू डॉट होत आहे. पिंट्या आता शांत वातावरण दिसतोय मैदानावरती. पाऊस पण थांबला आहे. अजूनही 10 चेंडू आणि 39 धावाची गरज आहे नवापाडा संघाला. बघूया किती धावा होत्या या चेंडूवरती. गोटीने पिचला होता. हरकत नाही. फलंदाज पोहोचलाय. चांगली गोलंदाज करतोय गोलंदाज शंकर. फिल्डर मला वाटतं ते रस्त्यावर गेला वाटतं धावत धावत. एवढा फास्ट धावत गेला तो बॉलर घाबरला. बघा काँग्रेसचा मैदान आहे. चप्पल काढून धावा पाय सडला आपलं कमिटी काय देणार नाही. एक तर नुकसान आहे कमिटी टीम काय येत नाही. किरण गरीब आहे बिचारा आमचा. पुन्हा एकदा चेंडू वाटतं डॉट. एक तो वर्षातून एकदा खेळायला तू पाय. चेंडू डॉट आहे. 30 षटकार धाव संख्या बघू शकता. 21 या षटक झाल्यानंतर ओमकार शेट्टी कॉमेडी आले असेल तर इकडे या. मला घसा दुखा लागला बोलून बोलून. चौथा गोलंदाज बघू शकता. चौथा गोलंदाज शुभम पिंट्या जोशी. वन बाउंड दिला आहे चेंडू. बघा गोलंदाज पंच वाईट आहे का. वाईट आहे. हा 1 बाउंड दिला आहे. तर ओमकार शेट्टी आला तर तुमची अर्धी हजेरी मला द्यायला लागेल. ई ओव्हर कसं बोला तुम्हाला चान्स देणार आहे मी. अर्धी हजेरी द्यायला लागेल. पुन्हा एकदा वाईट वाटतो. नो बॉल आहे. कारण 1 बाउंड दिला होता तुम्हाला आधीच. तेवी झाला आहे. अजून 34 धावांची गरज आहे मला वाटतं. 6 चेंडू. हा चेंडू फ्रीट आहे.
बघूया फ्री हिटवर काय होतोय. पहिला गोंगट असतो 6 चेंडू आणि 34 धावाची गरज. फ्रीट आहे. बघूया पिंटाला काय करतो या चेंडूवरती. बघा पुन्हा एकदा नो बॉल. तादुरी 33 धावाची गरज आहे. 6 चेंडू. फ्रीट कंपल्सरी तुम्हाला राहणार आहे. कंटिन्यू तुम्ही मारत राहा चेंडूवरती. 33 धावाची गरज आहे अजून 6 चेंडू. पुन्हा एकदा 9 चेंडू. मला वाटतं नवीन गोलंदाज आहे. हरकत नाही. बघूया नवीन गोलंदाज कोण आहे कोलेगाव संघाकडून. 6 चेंडू 35 धावा. नवीन गोलंदाज बंटी. चला लवकर गोलंदाज वापरा. अजून आपला संघ खूप भरपूर खेळवायचा आहे. जेवढा तुम्ही टाइमपास करणार षटक कमी केला जाईल. आशेले संघ बरोडी संघ आले असेल तर हात वरती करून दाखवा. आम्हाला हाजीर लावायला भेटेल. आता कोणचा आहे कोणची जागा कोणची जागा मांडाची जागा कात्रपली मांडायला करता 32 6 चेंडू आणि 32 धावाची गरज आहे. 5 षटकार आणि 2 धावा. सिंगल काढायचे चालेल 2. बघा धावा काय माग नाही रबरच्या चेंडूला. लागला तर चेंडू बाहेर नाही तर डॉट. तोच बोलत आहे. त्याला पुन्हा एकदा चान्स दिलेला आहे. 5 चेंडू आणि 32 धावाची गरज. आता हा चेंडू असा टाकला सर तर 4 चेंडू फ्लाय खेळायला साईडला तर ओला बोलोय. आम्हाला तर तो एक बॉल भेटा आम्ही खुश व्हाऊ. चला ओला झालाय म्हणजे खेळत नाही सामना. चला कोलेगाव संघाला टोस साठी यायचा आहे. कोलेगाव संघ आणि फडकेपाडा या दोन्ही मध्ये बिग फाईट सामना होणार आहे. दोन्ही टोस साठी यायचा आहे.